जायचं. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही जातोय बाहेर. कुठे जातोय दर्शन? हॅव अ टी अँड बन. तर आम्ही आज सकाळी सकाळी चहा प्यायला बाहेर जातोय. अरे बापरे. आणि ही आहे आमची मोंटू. तर गाय सकाळ सकाळी थंडी थंडी हवेत आम्ही निघालो होतो चहा प्यायला गरमागरम. तर बघू शकतात आम्ही निघालोय. जास्त नाही, 8:30 पावणे 9 वाजलेत. ऊन फार जास्त दिसत असेल पण काही एवढं ऊन नव्हतं. छान थंडावा होता आणि हवा पण थंडी थंडी हवा चालू होती. तर आम्ही निघालो होतो आणि छान आम्हाला ताजे ताजे फ्रेश झाडावरून तोडलेले जांभूळ दिसले या आजींकडे. आणि म्हटलं आम्ही जाताना घेऊ, कारण अजून आम्ही तिथं चहा पिणार होतो शेजारीच. आजींनी मोंटूला खायला दिलं, मोंटूने फेकून दिला जांभूळ. तर गाईज आम्ही इथं आता आलो होतो चहा प्यायला. 2 चहा घेतला दर्शनने, अजून एक यशसाठी. मला देते का बिस्किट? दे ना. मी नाही, पप्पाला दे मग. मम्मा शेजारी बसली. बुडून खातोय का? तर फायनली आम्ही जाताना म्हटलं जांभूळ घेऊ आपण चहा पिऊन झाल्यावर. तर आम्ही इथं 1/2 किलो जांभूळ घेतले. छान फ्रेश दिसत होते आणि गोड पण होते. तर याच्यानंतर आम्ही इथं आलो होतो नाश्ता करायला. इडली, वडा, सांबार. तर इथं खूप छान मिळतो, दरवेळेस आम्ही इथंच खातो. तर इथं नाश्ता करून झाल्यावर शेजारीच गार्डन होतं. म्हणजे गार्डन दिसलं म्हणजे मोंटू आणि यशची खूप मज्जा असते. तर यश मागेच लागला की गार्डनला जायचं. म्हटलं चला आपण 10-15 मिनटं आपणही बसून घेऊ, तोपर्यंत जांभूळ खाऊन घेऊ इथं बसून छान. तर म्हटलं, आणि मोंटू आणि यश इथं आले बघा खेळायला पण लागले. मोंटू तर एवढ्या जोरात पळत गेली. आम्ही जागा शोधत होतो आम्हाला बसायला, पण मुलाने आम्हाला बसूच दिलं नाही. त्यांच्या मागे त्यांच्यावर लक्ष ठेवावंच लागतं. किती फॉर्ममध्ये चढते मोंटू आणि घाबरते ती. पण आज काय माहिती तिला काय झालं होतं, एकदम फास्ट चढली पण आणि उतरली पण, एवढी घाबरली नाही. छान तिला आवडलं इथं. हे पहा आता इतक्या मस्त. आता खाली उतरेल मोंटू. उतरली. हे पहा. आणि मग पळत दुसरीकडे गेली ती. तिला असं वाटलं की इथूनच चढायचं आहे, पण तिला समजलं नाही. इतकी कन्फ्यूज झाली ती कुठून जायचं. मग यश पळत गेला, मग त्याच्या मागे ती पण पळत गेली की मी पण चढते. पण ते खूप उंच होतं, त्याच्यामुळे दर्शनने तिला नाही चढू दिलं. तिला थोडंसं घाबरवलं दर्शनने, ती खाली उतरून गेली परत. यशलाच चढू दिलं फक्त. मग यश तर आहेच आगाऊ आमचा. तर मोंटूने ऐकून घेतलं तिच्या पप्पांचं. ती खूप जास्त ऐकते. तिने लगेच तिच्या पप्पांचं ऐकलं आणि खाली उतरून गेली ती. पण यश कोणाचंच ऐकत नाही, म्हणून तो चढून गेला आणि खेळला. खूप जास्त मस्ती केली मुलांनी तिथं. खेळले आणि सकाळ सकाळी थंड असतं ना, त्याच्यामुळे गरम पण होत नाही आणि उन्हाचा त्रास पण होत नाही. तर इथं मी पण छान म्हटलं चला आपण पण झोका खेळून घ्यायचा थोडासा. जांभूळ खात जांभूळ खूप छान होते, गोड होते. आणि इथं मोंटूला जे आम्ही बसवलं ना, ती एवढी खाली मान घालून अशी घाबरून बसलेली होती. आता पण तुम्हाला घाबरलेलीच दिसत असेल, पण ती व्हिडिओ शूट करतोय ना म्हणून. गाईस आज दर्शन का घरी होते ना, त्याचं एक रिझन होतं. रात्री मला प्रचंड त्रास झाला होता गाईज, मायग्रेनचा. मला आहे मायग्रेनचा त्रास आणि नेमकं काल भरपूर जास्त माझं डोकं दुखत होतं आणि लिटरली मी रडत होती. आणि पूर्ण हा जो एक साईडचा पूर्ण आहे ना भाग मागेपर्यंत खूप दुखत होता. मी तेल पण लावलं होतं संध्याकाळी, तरी पण खूप जास्त दुखत होता. मी संध्याकाळी कसं तरी मुलांना खाऊ घातलं, मी काहीच आवरलं नाही. आणि मुलांवर बी इतकी चिडचिड झाली की मी त्यांना लिटरली मारलं. त्यांना खूप काहीतरी बोलली आणि रडत पण होती. परत त्यांना जवळ पण घेतलं, पण मला समजत नव्हतं माझ्यासोबत काय होतं. लाईट लावलं तरी मला त्रास होत होता. म्हणजे मायग्रेनमध्ये ते होतंच, मायग्रेनचे ते लक्षणच आहेत, तुम्हाला माहिती असेल तर.
तर खूप त्रास झाल्यानंतर मला रात्री जेव्हा दर्शन 11 वाजेला आले ड्युटीवरून, त्यांनी थोडंसं माझं डोकं पण दाबलं आणि मला रात्री 12 वाजेला गोळी आणून दिली, कारण मला प्रचंड जास्त दुखत होतं आणि मी खूप रडत पण होते. तर ते लगेच रात्री, एवढ्या रात्री 12 वाजेला गेले. 24/7 मेडिकल्स चालू असतात, तुम्हाला माहितीच असेल, अपोलो वगैरे. तर तिकडून त्यांनी मला एक गोळी आणून दिली. मी नेहमी जी गोळी घेते रेग्युलर, नेक्स्टडोम 500 किंवा 250, पण काल जास्त दुखत होतं त्याच्यामुळे मी 500 घेतली, नाही तर मी नेहमी 250 वाली घेते. ओके, तिकडे बस. तर नेहमी मी 250 वाली घेते जेव्हा कमी दुखतं, पण काल खूप जास्त दुखत होतं त्याच्यामुळे मी 500 वाली घेतली. कारण मी प्रॉपर मायग्रेनच्या डॉक्टरला दाखवलेलं आहे ऑलरेडी, त्यांच्याकडून माझी ट्रीटमेंट पण झालेली आहे. पण त्यांनी सांगितलं आहे मायग्रेन हा पूर्णपणे जात नाही, तर हा डोकं दुखणं तुमचं चालूच राहील. फक्त चहा किंवा दुधाचे पदार्थ सगळेच बंद करायला लावले होते त्यांनी. चहा, कॉफी, दूध, पनीर, जे पण दुधापासून बनतात ते सगळे पदार्थ नाही खायचे. तर खूप रात्री त्रास झाल्यानंतर ते गोळी घेतल्यानंतर 1-2 तासाने माझं डोकं उतरलं असेल, रात्री 1-2 वाजेला. त्याच्यामुळे झोप पण नव्हती झाली सकाळी, आणि सकाळी झोप येत होती, मग दर्शन पण नाही गेले, आणि म्हणून आम्ही थोडंसं सकाळी रेस्टच केला. सकाळीही पूर्णपणे माझं डोकं नव्हतं उतरलेलं. आणि आता किती वाजले, आता 7:30 वाजलेत संध्याकाळचे. आज अजूनही बारीक डोकं दुखते. दुपारीसुद्धा मी अर्धी गोळी घेतली आहे, कारण ती 500 पॉवरची होती, त्याच्यामुळे मी अर्धीच घेतली आहे. थोडंसं थांबलं आहे, पण तरी थोडंसं बारीक इथं दुखतंच आहे, आणि एकदम. तर गाईज, आजचा ब्लॉग इतकाच होता. बस मला हेच सांगायचं होतं. मायग्रेनचा त्रास खूप भयान असतो, तर काळजी घ्या. बरेच लोकांना असतो हा त्रास, प्रत्येक घरात असतो. तर काळजी घ्या आणि छान ट्रीटमेंट घ्या त्याच्यावर. तर गाईज, तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा जास्तीत जास्त. तर चला, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. मोंटू बाय कर.